आत्मकल्याणाची साधने भाग क्रमांक 2 सत्संग विवेक साध्वी सर्वेश्वरीताई शिवालय आश्रम भवानी शंकर मंदिर परिसर नांदुरा जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आत्मकल्याणाच्या साधनांमध्ये मनुष्य जन्माची उपलब्धी ही भगवंताची आपल्यावरती परमकृपा झाली। मनुष्य जन्माची आपल्याला प्राप्ती झाली, परंतु मनुष्य जन्माची प्राप्ती झाल्यानंतरही आपण प्रापंचिक भोगांमध्ये अडकून राहतो, त्यालाच सत्य मानून बसतो, सार मानून बसतो, त्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु परिणामी संसाराच्या ठिकाणी सुखाची अपेक्षाही केल्या जाऊ शकत नाही। कारण सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे। संतांनी सांगितलेलं आहे की या संसारामध्ये सुखाची अपेक्षा केल्या जाऊ शकत नाही। या ठिकाणी नानाविध प्रकारची कर्म आणि कर्माची आपल्याला प्राप्त झालेली भोग, ही भोग भोगता भोगता त्या भोगांमध्ये जीव असा लिप्त होतो की हे शरीरच माझं आहे, शरीराशी संबंधित सर्व गोष्टी माझ्या आहे, मी आणि माझेपणाच्या बंधनाने तो याच्यामध्ये अडकला जातो। परिणामी त्याला मिळालेला इतका सुंदर नरजन्म आणि ही वेळ त्याच्या हातातून निष्ठून जाते। हळूहळू वेळ जाते, पण तरीसुद्धा त्याला त्या वेळेचं भान होत नाही। भागवतामध्ये यासाठी पुरंजनाचं फार सुंदर आख्यान आलेलं आहे। आपल्याला त्याचं वर्षामागून वर्ष निघून जातात तरीसुद्धा वेळेचं भान होत नाही, आत्मकल्याणाचा आपण विचार करीत नाही। शेवटी मृत्यूच्या जबड्यामध्ये जीव सापडतो आणि मरणासन्न झाल्यावरती सुद्धा बाकी लोक आपल्याला म्हणतात की आता तरी राम म्हणा, तरीसुद्धा आपल्या मुखामध्ये राम येत नाही। याचं कारण असं आहे कारण आयुष्यभरामध्ये कधी रामाचं चिंतनच केलेलं नसतं आणि परिणामी मृत्यू समयाला आयुष्यभर जी कर्म केली ती चित्रपटाच्या सारखी आपल्या डोळ्यासमोर येतात। त्या शुभाशुभ कर्मांमुळे आपल्याला दुःख होतं, त्रास होतो। मरणाच्या वेळी ज्या वासना आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि त्याच वासना पुढील जन्माला कारण ठरतात आणि त्यामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारू खलु दुस्तारू अशा दुःख संसारामध्ये जीव पुन्हा पुन्हा भटकत राहतो। तुकोबाराय म्हणतात की किती वेळा जन्म यावे आणि नित्य व्हावे फजित। नित्य अशी आपली ही फजिती होते आहे आणि म्हणून ही फजिती होऊ नये यासाठी तुकोबाराय म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा। आपण आपल्या आयुष्याचं खरं मर्म जाणलं पाहिजे। हा जन्म मिळाला आहे, जे हे आयुष्य मिळालं ते आपण आत्मकल्याणासाठी वापरलं पाहिजे, त्याचा सदुपयोग केला पाहिजे। मग नेमकं या प्रापंचिक मायेच्या ठिकाणाहून आपलं मन निघून भगवंताकडे लागावं, आपलं आत्मकल्याण साधलं जावं, यासाठी आपण काय केलं पाहिजे? यासाठी आपण विवेकाने सत्संग केला पाहिजे। सत्संगाच्या माध्यमातून विवेकाची प्राप्ती होते आणि विवेकामुळे जीवाला आत्म आणि अनात्म वस्तूंचा बोध होतो, सत्य आणि मिथ्या वस्तूंचा बोध होतो की ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे आणि या मिथ्या असलेल्या जगताच्या बंधनामध्ये किती अडकलोत, या जगताला जरी आपण किती आपलं म्हटलं तरी सुद्धा मात्र शेवटी माणसाच्या हातामध्ये दुःखाशिवाय काही लागत नाही। मग खरं सुख कुठे आहे? तर तो खरं सुख, खरा आनंद, तो शाश्वत आनंद त्या सच्चिदानंद घन परमात्म्याच्या प्राप्तीमध्येच दडला आहे आणि म्हणून त्या भगवत स्वरूपाच्या अनुभवासाठी आपण आता आपला जीवनकाळ घालवला पाहिजे। अशी ज्यावेळी विवेकाने आपली जागृती होते त्यावेळी खऱ्या अर्थाने बुद्धी भगवंताकडे वळल्या जाते। म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशव राज्य सकळ सिद्धी। भगवत स्वरूपाला जाणून घेणे हेच बुद्धीचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे। या व्यतिरिक्त प्रपंच या ठिकाणी वापरलेली बुद्धी ही खऱ्या अर्थाने जीवाच्या दुःखाला कारण ठरते। आपण आपल्याला मिळालेली जी बुद्धी आहे त्या माध्यमातून आपल्या स्वस्वरूपाची जाणीव करून घेतली पाहिजे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात। या सगळ्या गोष्टींची प्रेरणा जी मिळते ती सत्संगाच्या माध्यमातून मिळत असते। 3 गोष्टी या जगामध्ये दुर्लभ सांगितलेल्या आहेत। सगळ्यात पहिलं म्हणजे मनुष्यत्व, मनुष्य जन्म मिळणे, दुसरं मुमुक्षत्व आणि त्यानंतर संतांचा संग। या 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहेत आणि मनुष्य जन्म आपल्याला मिळाला, एक दुर्लभ असलेली गोष्ट मिळाली। त्यामध्ये आता आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे मुमुक्षत्व प्राप्त व्हावं, अर्थात आत्मउद्धाराची तळमळ आणि या संसार भवसागरातून उद्धरून जाण्याची मोक्ष प्राप्तीची तीव्र कामना, तीव्र अपेक्षा। खऱ्या अर्थाने हे मुमुक्षत्व प्राप्त करण्यासाठी आणि हा संकल्प दृढ होण्यासाठी सत्संग हा कारणीभूत असतो। म्हणून सत्संगाचा आश्रय आपण घेतला पाहिजे। सत्संगामध्ये जीवाला कळतं की इथे बाकी सर्व गोष्टी असारमय आहे,
या असारमय गोष्टीच्या आपण कितीही हव्यास केला, याच्या मागे किती पळालो तरी खऱ्या अर्थाने मृगजळाच्या मागे पळावं त्याप्रमाणे ते होईल. मृगजळ आपल्याला दिसतं, मात्र त्यांनी तहान भागवल्या जात नाही. त्याचप्रमाणे प्रपंचाच्या ठिकाणी, विषय विकारांच्या ठिकाणी सुखाची कल्पना केल्या जाऊ शकते, पण तिथे खऱ्या सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्यावेळी हे जीवाला कळतं त्यावेळी अभोग प्रारब्धातून मुक्त होण्यासाठी म्हणून मग तो त्यावेळी आपलं सर्वस्व भगवत चरणी समर्पित करतो आणि आपल्या आत्मकल्याणासाठी उपासना करतो, साधना करतो. पुन्हा प्रश्न निर्माण होईल की उपासना साधना कशासाठी करायची, भगवंताच्या जवळ कशासाठी बसायचं. आजचे तरुण वर्ग त्यांच्या मनामध्ये तर हे प्रश्न निर्माण होतात. भगवंताचं स्मरण का करायचं आहे, आत्मोन्नतीचा आपण विचार का करतो, याचं मुख्य कारण म्हणजे असं की स्वतःच्या उन्नतीचा मार्ग जर आपण प्रशस्त केला आणि स्वतःच्या उन्नतीचा जर विचार करायला लागलो तर दुसऱ्यांच्या वाईटाविषयी आपल्या मनामध्ये यत्किंचितही प्रश्न निर्माण होत नाही. कारण आपल्याच उन्नतीसाठी आपण आपला सर्व काळ खर्च केल्यानंतर दुसऱ्यांच्यासाठी म्हणजे दुसऱ्यांचं काही वाईट व्हावं, दुसऱ्यांच्याबद्दल निर्माण होणारी द्वेष, ईर्ष्या या गोष्टींसाठी आपल्याला वेळच मिळत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या आत्मोन्नतीचा मार्ग प्रशस्त करणे म्हणजे जगावर उपकार केल्यासारखंच आहे. कारण आपण आपलं स्वतःचं जीवन जरी उन्नत केलं तरी सुद्धा आपण आपल्या मार्गावरती जर उन्नत झालो तर आपल्यामुळे इतरांना सुद्धा तो आदर्श मिळतो आणि आपल्यामुळे कुणाला त्रास होत नाही. खऱ्या अर्थाने यातून परोपकारही साधला जातो. आपलं जीवन इतरांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरतं. दुसऱ्याला आपल्यापासून कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, खऱ्या अर्थाने हेच पुण्य सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच यासाठी माणसाने सगळ्यात पहिले स्वतःचं जीवन उन्नत केलं पाहिजे, विकसित केलं पाहिजे. कारण आपल्याच झोळीमध्ये जर काही नसेल तर आपण दुसऱ्याला देणार तरी काय. म्हणून यासाठी आपण सत्संगाच्या माध्यमातून विवेकाचा आश्रय घेऊन आपलं जीवन आपण उन्नत करावं. म्हणून मिळालेली जी वेळ आहे त्या वेळेचा आपण परिपूर्ण सदुपयोग केला पाहिजे. आपण जीवनामध्ये जास्तीत जास्त सत्संग करा, सद्ग्रंथांचा आश्रय घ्या, संत संगतीचा आश्रय घ्या. संतांची जी वाणी आहे ती वाणी आपण नेहमी करता आपल्या चिंतनामध्ये ठेवा. त्यामुळे आपल्यामध्ये चांगल्या प्रकारचे विचार निर्माण होतील. भगवंताचा आश्रय का घ्यायचा आहे, भगवंताचं भजन का करायचं आहे, त्याचं संकीर्तन का करायचं आहे, त्याला कारण असं आहे. सत्संग आणि संकीर्तनामध्ये ज्यावेळी आपण बसतो त्यावेळी आपण भगवंताच्या सानिध्यामध्ये असतो. संतांच्या आणि भगवंताच्या सानिध्यामध्ये ज्यावेळी आपण असू त्यावेळी आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येतील, सत्य विचार येतील आणि त्या कारणाने नकारात्मक ऊर्जा आपल्यातली नष्ट होऊन जाते. नकारात्मकता आपल्यातली निघून गेली तर हीच सकारात्मकता आपल्या जीवनाला आणि दुसऱ्यांच्याही जीवनाला चांगल्या प्रकारे उन्नत करू शकते. म्हणून भगवंताच्या सानिध्यामध्ये बसून आपल्याला चांगल्या विचारांची प्रेरणा मिळते. आपल्यातल्या वाईट ज्या काही बुद्धी असतील, जे काही कुतर्क असतील ते सगळं काही निघून जातं. आणि म्हणूनच संत संघाचा आश्रय घ्यावा. कारण संतांनी सत्य असलेल्या भगवंताचं चिंतन केलेलं आहे, सत्य मार्गाचंच प्रतिपादन केलेलं आहे आणि सत्याचा आश्रय घेतला, सत्य मार्गावरती जर आपण चाललो तरच सत्य असलेल्या खऱ्या आनंदाची आपण प्राप्ती करून घेऊ शकतो. कारण सच्चिदानंदमय असलेला भगवंत हा सत्य आहे. कारण सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आणि म्हणून सत्य असलेल्या भगवंताला जर प्राप्त करायचं असेल तर सत्याचाच आश्रय घ्यावा लागेल. म्हणून सत्संगाचा अर्थ काय, सत्याचा आश्रय करणे म्हणजेच सत्संग आहे. सत्याचा संग करणे म्हणजे सत्संग आहे. आणि याने जो प्राप्त होतो तो विवेक आहे. कारण बिनु सत्संग विवेक न होई आणि रामकृपा बिनु सुलभ न सोई. भगवंताच्या कृपेशिवाय सत्संग लाभत नाही आणि सत्संगाशिवाय विवेकाची प्राप्ती होत नाही. आणि हा विवेक संतांच्या संगतीमध्येच प्राप्त होऊ शकतो. म्हणून माऊली सुद्धा सांगतात, चंद्र तेथे चंद्रिका, संत शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका आसने कीजी. म्हणूनच संतांच्या सानिध्यामध्ये मिळणारा सत्संग हा आपल्यामध्ये सद्विचारांची जागृती करते आणि त्यामुळे माणसाची निश्चितच पापमार्गावरती चालण्याची बुद्धी नष्ट होते, सद्बुद्धीचा उदय होतो. आणि यामुळे आपलं स्वतःचं जीवन तर उन्नतच होते, पण आपल्याकडनं सहजच परोपकार सुद्धा घडला जातो. कारण आपल्याकडनं कुठल्याही जीवाला त्रास होत नाही. आणि म्हणूनच कुठल्याही जीवाला आपल्यापासून त्रास न होणे हाच पुण्याचा मार्ग सांगितलेला आहे. म्हणून यासाठी आपण सत्संगाचा आश्रय घ्यावा आणि आपल्या प्रत्येक क्षणाचा आपण विचार केला पाहिजे आणि प्रत्येक क्षण हा भगवंताकडे लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या शरीराने आपण नेमकं काय करावं तर हे सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला कळतं की आपण या संपूर्ण शरीराने ही संपूर्ण इंद्रिय भगवंताकडे आपण कशी लावू शकू. म्हणून तुकोबाराने सुद्धा सांगितलेलं आहे की घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळा तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे काना माझ्या विठोबाचे गुण, मनात येथे धाव घेई राही विठोबाचे पायी. सर्व अंगाने भगवंताची उपासना करायची आहे. सर्व अंगाने ज्यावेळी आपण भगवंताची उपासना करू त्यावेळेस भगवंतामध्ये आपली सतत केलेल्या चिंतनामुळे भगवंताशी आपली एकरूपता साधल्या जाईल आणि भगवंताशी साधलेली हीच एकरूपता आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग आहे.
आपल्या खऱ्या आनंदाच्या प्राप्तीला कारण सांगितलेलं आहे आणि हाच आनंद खऱ्या अर्थाने आपल्याला परिपूर्ण करणार आहे. हेच आपल्या जीवनाचं परमध्येय आहे. या आत्मकल्याणासाठी म्हणून मनुष्य जन्म मिळाला. आता त्याची सार्थकता साधण्यासाठी सत्संगाचा आश्रय करून विवेकबुद्धी प्राप्त करून घ्यावी आणि विवेकाचा टेंबा हातात घेऊन अज्ञानरूपी अंधकारावरती मात करून आपल्या आत्मोन्नतीचा मार्ग आपण प्रशस्त केला पाहिजे. यासाठी विवेकाचा आश्रय घेणे हा खऱ्या अर्थाने आत्मकल्याणाच्या मार्गावरील हे दुसरं साधन म्हणजे सत्संग आहे. आणि हे सत्संगाचा आश्रय घेऊन निश्चितच आपलं जीवन आत्मकल्याणाच्या मार्गावरती चालणार आहे. आजच्या सत्रामध्ये एवढंच. पुढच्या चर्चासत्रामध्ये आपण पुढील आत्मकल्याणाच्या मार्गाचा विचार करणार आहोत, साधनांचा विचार करणार आहोत. जय जय रामकृष्ण हरी.